आपण शेअर बाय केला तो आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये आला. पण एक प्रश्न पडतो, हे शेअर्स नेमकं सांभाळतं कोण? तर CDSL म्हणजे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड. आता डिपॉझिटरी म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डिपॉझिटरी ही एक संस्था आहे जी आपले शेअर्स, बॉन्ड्स, ETFs आणि इतर सिक्युरिटीज इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये होल्ड करण्याची आणि ट्रान्सफर करण्याची व्यवस्था करते. म्हणजे जेव्हा आपण शेअर बाय करतो, तो बाय केल्यानंतर ते आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये दिसतात. पण त्या शेअर्सची बॅकएंडमध्ये इलेक्ट्रॉनिक होल्डिंग आणि ट्रान्सफरची व्यवस्था ही डिपॉझिटरी करत असते. आणि भारतामध्ये अशा 2 डिपॉझिटरी आहेत. एक आहे CDSL आणि दुसरी आहे NSDL. म्हणजे तुमचं डीमॅट अकाउंट हे एक तर CDSL किंवा NSDL यापैकी एका डिपॉझिटरीशी जोडलेलं असतं. हे बँक अकाउंटसारखंच असतं. जसं की तुमचं बँक अकाउंट SBIमध्ये असू शकतं किंवा HDFCमध्ये असू शकतं. तुम्ही मोबाईल ॲपमध्ये तुमचे पैसे पाहता, पण फक्त पैसे त्या ॲपमध्ये ठेवलेले असतात का? तर नाही, त्यामागे पूर्ण बँकिंग सिस्टम काम करत असतं. अगदी तसंच तुम्ही ब्रोकरच्या ॲपमध्ये तुमचे शेअर्स पाहता, पण त्या शेअर्सच्या मागची इलेक्ट्रॉनिक होल्डिंग आणि ट्रान्सफर्सची व्यवस्था CDSL किंवा NSDL करत असते. आणि CDSL बद्दल आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे CDSL स्वतः स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड कंपनी आहे आणि भारतात CDSL आणि NSDL या 2च डिपॉझिटरी आहेत. त्यामुळे हा एक इंटरेस्टिंग बिझनेस आहे. कारण कॅपिटल मार्केटमध्ये जसं जसं पार्टिसिपेशन आणि डीमॅट अकाउंट्स वाढत जाईल तसं डिपॉझिटरी इन्फ्रास्ट्रक्चरची गरजही वाढत जाईल. पण याचा अर्थ प्रत्येक वेळी ट्रेडिंग वाढली की CDSLचं प्रॉफिट त्याच प्रमाणात वाढेल असं नाही आहे. तर सोप्या भाषेत जर फ्लो समजून घ्यायचं झाला, स्टॉक एक्सचेंज बायर आणि सेलरच्या ऑर्डर्स मॅच करून ट्रेड एक्झिक्यूट करतं आणि CDSL किंवा NSDL तुमच्या सिक्युरिटीजच्या इलेक्ट्रॉनिक होल्डिंग्स आणि ट्रान्सफर्सची बॅकएंड व्यवस्था करतं. आणि भारतामध्ये डिपॉझिटरी म्हणून काम करणाऱ्या फक्त 2च कंपन्या आहेत. एक आहे CDSL आणि दुसरी NSDL. पण जर CDSL आणि NSDL दोघांचं काम जवळपास सारखंच असेल, तर मग CDSL आणि NSDL यांच्यामध्ये नेमका फरक काय? तर मग CDSL आणि NSDL यांच्यामध्ये नेमका फरक काय? आणि तुमचं डीमॅट अकाउंट CDSL कडे आहे की NSDL कडे, हे कसं कळतं? हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ.